त्याच्यावरती टीका टिप्पणी करणारे लोक आम्ही पुराव्यानिशी त्या ठिकाणी सांगू शकतोय। आम्ही जे सत्तेचा वापर करून आज भूखंड आणि जागा हडपण्याचं पाप आणि घाट त्या ठिकाणी केलं। गेल्या 20 वर्षात आमच्याकडे पुरावा आहेत। हे जे नेते मंडळी फ्री चार्ज हातवाऱ्या करून सांगतायत, आज नगरपालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगतो, हा उतारा आहे आणि हा उतारा आहे 13 हेक्टर 85 आरचा। 13 हेक्टर 85 आर म्हणजे तुम्ही किती एकर झाले बघा। पंढरपूर शहरात 13 हेक्टर 85 आर ही जमीन कृष्ण यजुर्वेदी तैत्रिक अपस्तंभ ब्राह्मण समाज ट्रस्ट पंढरपूर आणि इथल्या लोकांची आहे आणि त्यांची तुमच्या या जागेवरती आरक्षण टाकू म्हणून भीती दाखवून कवडी मोलानं त्या ठिकाणी खरेदी केली आणि खरेदी करणाऱ्यांची नावं सांगतो, ऋषिकेश उमेश परिचारक, रोहन प्रशांत परिचारक आणि चिन्मय राजू जोशी। हा उतारा आहे बघा, हे पुरावा आहे आणि त्यांच्याकडे आरोप करत असताना पुरावा दाखवा, आम्ही पुराव्यानिशी तुमच्या पुढे यायला आहे। हे एक नाही, असे कितीतरी त्या ठिकाणी या जागा आहेत। आज जे नगराध्यक्ष उमेदवारांचे मिस्टर पती आहेत ते सांगतायत साजूकतेचा आणि नम्रतेचा आव आणून तुमच्या समोर मत मांडतायत किंवा त्या ठिकाणी आशीर्वाद। एकीकडे 15-20 वर्षात हात आणि पाय काढू म्हणणारे आज पाया पडायला त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं पाया पडत असतील तर तो लोकशाहीचाच त्या ठिकाणी विजय आहे। आणि मग तुम्ही सत्तेचा वापर करून महावीर नगर मधला भूखंड त्या ठिकाणी आज आंतरराष्ट्रीय दिवसाच्या त्या ठिकाणी शहराच्या गप्पा मारत असताना तो भूखंड खरेदीचा दिवस देखील 26 जानेवारी निवडतायत। ज्या या संबंध भारत देशात 26 जानेवारीला कोणतं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस सुरू असतं हे त्या ठिकाणी पत्रकार बांधवांनी देखील त्यांना विचारणं काळाची या ठिकाणी गरज आहे। आणि म्हणून 26 जानेवारीला तुम्ही खरेदी दाखवून जर भूखंड त्या ठिकाणी हडपण्याचं पाप आणि काम सत्तेच्या जोरावरती त्या ठिकाणी करत असाल तर असे लोक निवडून द्यायचे का नाही, इतकी सर्वसामान्य मायबाप जनता उद्याच्या 2 तारखेला त्या ठिकाणी ठरवेल आणि ती कायमची हद्दपार करून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आशीर्वाद देतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे। आणि ज्या पद्धतीनं भारत नानांनी ही जनता हाच माझा त्या ठिकाणी सर्वस्व आहे, पक्ष आहे आणि सेवक म्हणून त्या ठिकाणी काम केलं। आज भालके कुटुंबाच्या वरती इथल्या सर्वसामान्यांचं प्रेम एवढ्यासाठीच आहे की कधी भालके आडनावानी कधी कुणावरती त्या ठिकाणी दंडेलशाही हुकुमशाही प्रवृत्तीनं कधी काम केलं नाही। त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी पोलीस प्रशासन अधिकारी हाताशी धरून मुजोर पद्धतीनं वागणूक कधी कुणाला दिली नाही। जो गरिबाच्या झोपडीपर्यंत जाण्याची भूमिका माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत दिली। कधी सत्तेचा मग तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात नगरपालिकेची सत्ता असताना देखील कधी तुमच्या जागेवरती आरक्षण टाकतो म्हणून भीती दाखवण्याचं पाप आणि काम कधी त्या ठिकाणी केलं नाही। आणि म्हणून इथले नागरिक इथले लोक त्यासाठीच आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। हे उद्याच्या 2 तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून तुम्हाला दिसून येईल।